मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुटुंबीय वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत? संजय राऊत यांचा खडा सवाल। वर्षा बंगला पाडून तिथे नवीन बंगला उभारण्यात येणार आहे, खासदार संजय राऊतांचा दावा। तर वर्षा विकसित होत असेल तर राऊतांना अडचण काय? भाजपच्या प्रवीण दरेकर यांचा सवाल। काळी जादू काय हे राऊतांनी ठाकरेंना विचारावं। उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी टोपलीभर लिंबू सापडले, रामदास कदमांचं राऊतांना प्रत्युत्तर। रामदास कदम, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह शिवसेनेत सगळेच काळी जादू आले। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका। मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावलेल्या मंत्रालयातील बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर। वैयक्तिक कारणामुळे एकनाथ शिंदे हे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांनी वॉर रूम संदर्भात बैठक बोलावली। दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली। साई संस्थानाच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या, तर शिर्डीतील एका तरुणावरही कामावर जात असताना चाकू हल्ला, गंभीर जखमी असल्याची माहिती। शिर्डीत मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली। सुजय विखेंचा दुहेरी हत्येवर संताप। हे नियोजित नव्हे तर नशेतून होणारे रॅडर मर्डर असल्याचा आरोप। शिवराजसोबत अन्याय झाला, त्याने पंचांना गोळ्या घालायला पाहिजेत। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं खळबळजनक विधान। तोकडे कपडे घालणाऱ्यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश देण्यास मंदिर महासंघाचा विरोध। सिद्धिविनायक ट्रस्ट प्रमाणे तुळजाभवानी ट्रस्टने लवकर निर्णय घ्यावा, मंदिर महासंघाची मागणी।